आता घरामध्ये की नाही कलरिंगचं काम चालू आहे आणि तिथे बळच डोकं लावायला नको म्हणून मी स्वतःला बाहेर घेऊन आली जरा अंगणामध्ये. म्हटलं थोडासा फेरफटका मारावा आणि सोबतच तुम्हाला माझ्या घराचं सगळं अंगण आणि परिसर दाखवावं. चारही बाजूनी बंगल्याच्या कंपाऊंड केलेलं आहे आणि कंपाऊंडच्या पलीकडे आमची शेती आहे. त्यामध्ये ऊस आहे, घास आहे, गिन्नी आहे आणि मका पण आहे. त्यानंतर घराला आधी आतला कलर होणार आहे, मग बाहेरून पण कलर आम्ही देणार आहोत. बाहेरचा कलर बंगल्याचा पूर्ण डल झालेला आहे, तो अजून दिलेला नाही, त्यामुळे थोडंसं इग्नोर करायचा. त्यानंतर खाली मस्त अशी बारीक खडी टाकलेली आहे. तुळशीचे खूप सारे रोपटे आहेत आणि सगळं म्हणजे नारळाचे इतके सारे झाडं आहेत. मागून पुढूनच्या बाजूनी सगळे जर मोजले तर 5-7 झाडं असतील. सगळे मोठमोठाले झाडं, त्याचे नारळ आम्ही घरी पण खातो आणि बाहेर विकतोसुद्धा. त्यानंतर चिक्कू असेल, पेरू असेल, आवळा असेल आणि आंबे तर खूप सारे आहेत. एका एका आंब्याला 3 वेगवेगळ्या फांद्या आणि तिन्ही याला वेगवेगळे कलम केलेले. त्याला आंबे पण भरपूर येतात. सगळ्या प्रकारची फुलं आहेत. असा सुंदर असा परिसर. त्यानंतर संध्याकाळी ते लोक गेले. त्यांचं फक्त हॉलचं अर्धं छत, वरचं फक्त छत रंगवून झालेलं आणि त्याच्यातच आमच्या हॉलची पूर्ण वाट लागलेली. ते जे खराब झालेल्या भिंती असतात, कलर ते सगळे खरडून खरडून काढतात, त्यामुळे सगळ्या घरात ते फुफाटा झालेला. म्हणून मी ते झाडून पुसून घेत होते. पण माझ्या नवऱ्याने मला सांगितलं की आता जोपर्यंत 7-8 दिवस घरात कलरिंगचं काम चालू आहे तोपर्यंत घराच्या फ्लोअरकडं, फरशीकडे लक्षच देऊ नको, कारण की ती अशीच घाण होणार आहे. जेव्हा सगळं करून होईल तेव्हा आपण सगळे खड्डी स्वच्छ करू. पण मला दम कुठे, मी इतकं पायाला ते घाण लागत होतं. मी सगळं आधी झाडून घेतलं, त्यानंतर पुसून घेतलं आणि अशा प्रकारे प्रचंड अशी जिरलेली आहे, कारण की घर कलर केल्यानंतर छान दिसतं हे मला माहिती होतं. पण ते कलर करत असताना एवढं घाण होतं ते माहिती